मराठीच्या मुद्द्यावर पेटलेल्या विषयावरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी थेट राज ठाकरेंना शिंगावर घेतलेलं होतं। त्यानंतर राज ठाकरेंनी भाजप खासदाराची चांगलीच शाळा घेतली। पटक पटक के मारेंगे असं म्हणत राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या भाजप खासदार शशिकांत दुबे यांना अरे दुबे तू मुंबईत ये, समंदर में दुबे दुबे के मारेंगे असं उत्तर मनसे अध्यक्षांनी दिलं होतं। त्यानंतर आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी समुद्रात दुबे दुबे कर मारेंगे असं टी-शर्ट परिधान केलेलं आहे। समुद्रात दुबे दुबे के मारेंगे असं टी-शर्ट घातलेलं आहे संदीप देशपांडे यांनी। आणि जे काही आपल्या पक्षाची भूमिका आहे ती पक्षाची भूमिका अशी टी-शर्टच्या माध्यमातून संदीप देशपांडे सांगतायत। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी त्यांच्याशी संवाद साधला। भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांवरती अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेली होती। त्यानंतर आपण पाहिलेलंच आहे राज ठाकरे यांनी भाषणातून असं म्हटलेलं आहे की दुबेला दुबे दुबे के मारेंगे। त्यानंतर आपण पाहतोय मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तेच वक्तव्य असलेले टी-शर्ट परिधान केलेलं आहे। थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। राज ठाकरे यांनी भाषणातून जे म्हटलं होतं दुबे दुबे कर मारेंगे तेच टी-शर्ट तुम्ही परिधान केलेलं आहे, नेमकं यामागचं कारण? मला वाटतं जो इशारा सन्माननीय राजसाहेबांनी दिलेला मराठी द्वेष्ट लोकांना किंवा मराठी भाषेचा अपमान करणारा किंवा महाराष्ट्राबद्दल वाईट चुकीचं बोलणाऱ्यांना तोच इशारा टी-शर्टवर प्रिंट केलाय आणि तोच इशारा त्यांना आहे। 3 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं दिल्लीमध्ये संसदेमध्ये जेव्हा निशिकांत दुबे होते आणि त्याच वेळी भाजपच्या खासदार आपल्या वर्षा गायकवाड आणि त्यांच्यासह इतर काही खासदार होते, त्यांनी दुबे यांना जाब विचारलेला होता, घेराव घातलेला होता। त्यावेळी दुबे यांनी जय महाराष्ट्र म्हणत पळ काढलेला होता तिथून। नाही, मला वाटतं की मराठी माणूस राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी मराठीसाठी एकत्र येतोय ही खूप सुखदायक आणि आनंदाची गोष्ट आहे। त्यांनी अनेक वक्तव्य केली। त्यानंतर आपण पाहिलं की अनेक स्तरावरून टीकास्त्र करण्यात आलं, परंतु आता देखील आता सध्याची परिस्थिती आपण पाहतोय कशी आहे तुम्हाला वाटतं? आणि आणखी काही मला असं वाटतं की बघा कसं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान केला तर तुम्हाला दुबे दुबे करच मारेंगे हा जो संदेश आहे हा सगळीकडे आपल्याला जाताना दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। नमस्कार, मी प्रियांका लाठी, बातमीपत्रामध्ये स्वागत। सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमधील अनेक घोटाळे आता समोर येऊ लागलेत। काही बहिणींनी पात्र नसतानाही या योजनेचा घेतलेला लाभ सर्वश्रुत आहे। पण आता या योजनेबाबत समोर आलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे। गेले जवळपास 10 महिने 14,300 बोगस लाडक्या भावांनी बहिणींच्या नावे सरकारला 21 कोटींचा चुना लावल्याची बाब समोर आली आहे। लाडक्या बहिणीत भावांची घुसखोरी। लाडक्या भावांनी मारला डल्ला। लाडक्या बहिणींचे 21 कोटी भावांच्या खिशात। लाडक्या भावांवर करणार कारवाई। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला। त्यातूनच या महिलांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुती सरकार सत्तेत आलं। मात्र याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पुरुषांनी घुसखोरी केल्याचं समोर आलंय। 1-2 नव्हे तर तब्बल 14,298 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय। 10 महिन्यात या लाडक्या भावांनी तब्बल 21 कोटी 44 लाख रुपये लाटल्याचं दिसून आलं। एवढंच काय, महिलांचं नाव धारण करून तब्बल 2,36,014 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला असावा असा संशय आहे। त्यांची छाननी करण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती मिळतेय। 14,298 पुरुष या योजनेचा लाभ घेत होते असे समोर आल्यानंतर आता त्यांचे दरमहा 1,500 रुपयांचा हप्ता बंद करण्यात आलाय। 14,000 लाडक्या भावांना म्हणजे लाडक्या बहिणींची योजना
आणि लाडक्या भावांना 14,000 जर 21 कोटी रुपये तिथं दिले जात असतील तर कदाचित हे भाजपचे कार्यकर्ते आहेत का, हे सुद्धा तिथं बघण्याची जरूरत आहे. आणि कशा पद्धतीने या सरकारला इलेक्शनच्या तोंडावर घाई झाली होती हे कुठंतरी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळतं आहे. म्हणजे तिजोरीचा, सामान्य लोकांचा टॅक्सचा पैशाचा वापर फक्त आणि फक्त इलेक्शनसाठी, निवडणुकीसाठी आणि कसं तरी निवडून यायचं यासाठी केला आहे, हे कुठंतरी आत्ता स्पष्ट होतं. दुर्दैव आहे महाराष्ट्रामधल्या सरकारी तिजोरीवर आपल्या निवडणुकीच्या संदर्भातून निर्णय घेत असताना चुकीच्या पद्धतीने अशा पद्धतीने योजना राबवली आणि त्याचा फटका आणि त्याचे पैसे हे सर्वसामान्य माणसाचे गेलेले आहेत. आता तर पुरुषांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे. म्हणजे यंत्रणा किती पोकारलेली आहे, किती भ्रष्टाचारामध्ये या ठिकाणी धाडस वाढलेलं आहे, सरकारची भीती राहिली नाही, हे चित्र आपल्याला समोर दिसतंय. केवळ महिलांसाठी ही योजना असताना 14,298 पुरुषांनी या योजनेचा कसा काय लाभ घेतला? या योजनेत लाडक्या भावांना कोणी घुसवलं? अर्जांची छाननी करताना याची पडताळणी का केली नाही? सरकारला पडलेल्या 21 कोटींच्या भुर्दंडाला जबाबदार कोण? या लाडक्या भावांकडून सरकार पैसे वसूल करणार का? असं एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत. सरकारने स्पष्ट केली आहे, चुकीच्या पद्धतीने जे आमच्या लाडक्या बहिणींनी घेतले आहे त्याबद्दल सरकारची भूमिका क्लिअर आहे की वसूल करणार नाही. पण त्या महिलांच्या पैसे जर भावांनी घेतले असेल किंवा व्यक्तीने घेतले असेल, पुरुष व्यक्तीने, तर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि पैसे वसूल केले पाहिजे. म्हणजे आमच्या बहिणीचे पैसे ते पैसे जर तुम्ही त्या ठिकाणी पुरुष व्यक्ती उचलत असतील तर मग दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे. त्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे. पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही. जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती. त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू. जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे पुढे बघणार. केवळ लाडके भाऊच नाही तर या योजनेच्या निकषात बसत नसतानाही अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचंही उघड झालंय. 65 वर्षावरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. असं असतानाही 65 वर्षावरील 2,87,803 वयोवृद्ध महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय. त्यांनाही 10 महिन्यात 431 कोटी 70 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. आता हे लाभार्थी गाळले जाणार असून त्यांचे पैसे वाचणार आहेत. तर एका घरातील 2 महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येतो असा नियम आहे. एकाच कुटुंबात 2 पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची 7,97,751 प्रकरणं समोर आली आहेत. ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कसे सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे. त्याच्यात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं, काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली. जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय. लोकसभेत बसलेल्या फटक्यानंतर महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं घाईघाईत ही योजना आणली. त्यावेळी सरसकट या योजनेचा लाभ देण्यात आला. या योजनेसाठी पात्र नसताना अनेकांनी घुसखोरी केली. राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता या योजनेला निकषाची चाळणी लावली गेली आहे. यातून या योजनेतील घुसखोरांची प्रकरणं समोर येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या पडताळणीत आणखी किती जण बाद होत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18.